नमस्कार शेतकरी मित्रासाठी एक खुशखबर आलेली आहे। शासनाने आता ई पीक पाण्याची मुदत परत काय केलेली आहे, वाढवून दिलेली आहे। ज्या शेतकऱ्याची ई पीक पाणी राहिली असेल, सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल, स्वतःकडे अँड्रॉइड मोबाईल नसेल, अशा शेतकऱ्यांनी मग काय करायचं आहे, कुणाकुण काय करायचे आहे, आपल्या पिकाची ई पीक पाणी करून घ्यायची आहे। कारण पाठीमागं सर्व्हरचा प्रॉब्लेम होता, सर्व्हर व्यवस्थित ॲप चालत नव्हतं। त्यामुळं मग काय केलेलं असतं, 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट, त्यानंतर परत शासनाने वाढवून दिली ते परत 14 सप्टेंबर, परत आता 20 सप्टेंबर केलेली आहे। म्हणजे काय केलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी राहिली असेल, ज्यांना ई पीक पाणी करण्यासाठी काही अडचण येत असेल, ऐका ना, ॲप सुरळीत चालत नसेल, माहिती नसेल, जे ई पीक पाणीविषयी ज्यांना काही जमत नसेल, अशांनी काय केलेलं आहे, अशा शेतकऱ्यांनी परत काय केलेलं आहे, त्यांना चान्स शासनाने दिलेला आहे। त्यांनी परत काय करायचं आहे, ई पीक पाणी आपण काय करायचे आहे, करून घ्यायची आहे। कारण 14-20 सप्टेंबर नंतर सहाय्यक ई पीक पाणी करतील, त्याची वाट न बघता स्वतःच्या स्तरावर काय करायचं आहे, शेतकरी स्तरावर आपण पूर्ण आपल्या पिकाची ई पीक पाणी करून घ्यायची आहे। कारण सर्व गोष्टीसाठी आपल्याला ई पीक पाणी लागणार आहे, शेती खरेदी विक्रीसाठी, त्यानंतर हमी भावाने माल विकण्यासाठी, आहे का नाही। ज्या शासनाचे जे नवनवीन अनुदान आहे, तर ते अनुदान आपल्याला हस्तगत करण्यासाठी, मिळवण्यासाठी, कापूसचं आपल्याला जे हमी भावाने घालण्यासाठी, या सर्वच गोष्टीसाठी काय केलेलं लागणार आहे, तूर खरेदी विक्री करण्यासाठी, आहे का नाही, पणन महासंघाला विकण्यासाठी, ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला काही ई पीक पाणी लागणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचे आहे, आपल्या पिकाची ई पीक पाणी अचूकपणे नोंद करायची आहे। तरच आपल्याला काय होणार आहे, इतर शासनाच्या ज्या नवनवीन योजना आहेत त्या मिळणार आहे। त्यासाठी ई पीक पाणीसाठी तारीख वाढलेली आहे। आपण वेळेत काय करायचं आहे, 20 सप्टेंबर झालेले आहे, त्या 20 सप्टेंबरपर्यंत काय करायचं आहे, परत आपल्या पिकाची ई पीक पाणी करून घ्यायची आहे। त्यानंतर सहाय्यकामार्फत होणार आहे, पण तोपर्यंत आपण काय करायचं आहे, शेतकरी स्तरावर आपल्याला जमत नसेल तर आपण कुणाकडून जरी ज्यांना जमती चांगल्यापैकी गावातील व्यक्तींना, त्या लोकांकडून काय करायची आहे, सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची जे पिकं आपण शेतामध्ये लावलेले आहेत, पेरलेले आहेत, आपण शेतामध्ये ते पिकवत, ते पिकाची काय करायची आहे, ई पीक पाणी सर्वांनी करून घ्यायची आहे। न चुकता कोणीही ई पीक पाणीला मागं राहायचं नाही। नसता शासनाच्या अनुदानापासून आपण काय होणार आहेत, वंचित राहणार आहेत। शासनाचं अनुदान वगैरे काहीही येणार नाही, हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे शासनाने काय केलेली आहे, ई पीक पाणीची तारीख आता वाढलेली आहे, आणि ह्या वाढीव तारखेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, न चुकता सर्व आपल्या पिकाची ई पीक पाणी करून काय करायचं आहे, आपल्या सातबाऱ्यावर त्याची नोंद करायची आहे। ही तारीख वाढलेली आहे, सर्वांनी लक्षात घ्यायचं। धन्यवाद।